विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवणारे प्रश्न परीक्षेमध्ये कसे सोडवायचे चला जाणून घेऊया ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न आपल्याला दिलाय बघा. द स्टुडंट डॉट डॉट अ नॉईज व्हेन द टीचर एंटर्ड. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे आहे बघा क्रियापद मेक. इथे काय आहे बघा, क्रियापद मेक. आता बघा, भूतकाळात एकाच वेळी कोणती तरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी काय करतात रे, की वॉज वेअर आणि क्रियापदाला ING वापरतात. लक्षात आलं का? आता बघा, इथे प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, द स्टुडंट हा आहे आपला सब्जेक्ट, पण इथं काय आहे बघा, हे जे काही सब्जेक्ट आहे ह्याला जोडला गेला यस. एक विद्यार्थी, अनेक विद्यार्थी. इथे अनेक विद्यार्थी आहेत म्हणजे स्टुडंट्स हे काय आहे बघा, अनेक वचनी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही अनेक वचने येईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे बघा, वेअर वापरायचं आहे. काय करायचं आहे, वी यू दे. म्हणजे जेव्हा आम्ही, तुम्ही, त्यांनी, ते असे शब्द आले तर आपल्याला काय करायचं आहे रे, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळामध्ये आपल्याला वापरायचं आहे वेअर. लक्षात आलं का? म्हणून इथं काय येणार आहे बघा, वेअर. पण विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आहे क्रियापद मेक. तर आता जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाला काय जोडायचं आपल्याला, ING. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता वाक्य काय होईल बघा, द स्टुडंट्स वेअर. काय येणार आहे बघा, द स्टुडंट्स वेअर. जे काही मेक आहे ह्या मेकला काय होणार आहे रे, ING. म्हणजेच काय येणार आहे बघा, द स्टुडंट्स वेअर मेकिंग अ नॉईज व्हेन द टीचर एंटर्ड. म्हणजेच काय, शिक्षक वर्गात आले तेव्हा मुले गोंधळ करत होती. लक्षात आलं का? तेव्हा मुले काय करत होती रे, गोंधळ करत होती. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही वाक्यामध्ये अनेक वचन असेल तेव्हा वेअर वापरा आणि एक वचन असेल तर वॉज वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.